नमस्कार. कुकरमध्ये 3 पळी तेल घेतले. एक चमचा मोहरी घेतली. मोहरी तडतडल्यावर जिरे टाकून घेऊया, अर्धा चमचा. दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, ते टाकून घेऊया. व्यवस्थित कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया. ही रेसिपी आठवड्यातनं एकदा, माझ्या नाही प्रत्येकाच्या घरात होतच असेल. कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे मी, तो टाकून घेऊया. हिरव्या मिरच्या घेतल्या 2, कोथिंबीर घेतली आहे भरपूर, 1 टमॅटो घेतला आहे, 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आहे. त्यात थोडीशी कोथिंबीरच्या दांड्या असतात त्या टाकून घेतल्या होत्या आणि वाटून घेतल्यात. हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया. पाव किलो पावटा सोलून धुवून घेतला आहे. थोडीशी शेंगदाणे घेतलेत. सगळं व्यवस्थित परतून घेऊया. 2 चमचे घरातला साठवणीचा मसाला घेतला आहे. तुम्ही बिर्याणी मसालाही वापरू शकता. अर्धा चमचा हळद घेतली आहे. सगळं व्यवस्थित परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेते. अर्धा किलो बासमती तांदूळ मी धुवून भिजत ठेवला होता, तो टाकून घेऊया. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तांदळाचे दुप्पट पाणी टाकून घेतले. वरून अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेते. कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊया. तुम्ही तुमच्या कुकरनुसार 2-3 शिट्ट्या करून घ्या. आपला भात छान तयार झाला आहे. गरम गरम भातावर घरातलं साजूक तूप व लिंबाची फोड, शेजारी काकडी, असा हा मेनू तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.